राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतीशजी पाटील यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा कळंबोली येथे श्यामल मोहन पाटील न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली या शाळेत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांच्या वर्षावात अभिष्ट चिंतन सोहळा मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी संपन्न झाला। शाळेत प्रथम आलेल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना सायकल बक्षीस देत वाढदिवशी मुलांचे कौतुक करत पाठबळ देण्याचे काम सतीश पाटील यांनी केले। अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शवत सतीश पाटील यांना पुढे यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत स्नेहभोजनाचा आनंद घेतला। जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका आणि श्यामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सतीश मोहन पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत। दोन आपण या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसाचा या ठिकाणी आपण या ठिकाणी केक कापणार आहोत। त्यानंतर आपल्या सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार या ठिकाणी केला जाणार आहे। तर पुढे आपण सर्वांनी या ठिकाणी आसन व्हावं। विद्यालयामध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवले अशा विद्यार्थ्यांना यांनी सत्कार करावा आणि नंतर आपण या ठिकाणी आपल्याला आमंत्रित करणार आहोत। आपण काही गडबड करू नका। असोसिएशन कळंबोली केरळच्या या ठिकाणी गट या ठिकाणी आलेला आहे। त्यांना या ठिकाणी वाढदिवसानिमित्त सदिच्छा या ठिकाणी देण्यासाठी उपस्थित आहे। आपल्या सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर मराठी माध्यम निकाल जो आहे पूर्णपणे 98.75 या लागला होता। त्यामध्ये प्रथम विद्यार्थी संस्कृती चंद्रकांत कुंढा तिला 94 गुण मिळाले आहेत। यापुढे यायचंय हा विद्यार्थी बलबी गरजे 5 गरजे बलबी 95.40 गुण मिळवून आणि मराठी माध्यमातील विद्यार्थी आपण यापुढे यायचंय आणि सन्माननीय सतीश सर सनी सर किशोर सर यांच्या शुभाची या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे। स्वागत आहे। आपण या ठिकाणी सन्माननीय सतीश पाटील सर यांच्या अभिषेक सोहळ्यात उपस्थित आहात। बरोबर मनापासून आपल्या सर्वांचं या ठिकाणी आहात जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं। असोसिएशन कळंबोली केरळच्या या ठिकाणी गट या ठिकाणी आलेला आहे। त्यांना या ठिकाणी वाढदिवसानिमित्त सदिच्छा या ठिकाणी देण्यासाठी उपस्थित आहे। आपल्या सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे।